नमस्कार, सुस्वागतम. आज वारीच्या निमित्तानं आयोजित या कीर्तनमालेचा आपला तिसरा दिवस. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, नामदेव समाजोन्नती परिषद आणि समस्त नामदेव दैवमंडळ कसबापेठ या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा हा कीर्तन सोहळा कीर्तनमाला या नावानं आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारी होऊ शकत नाही, पण सर्व वारकऱ्यांना व हरिभक्तांना आपल्या घरी बसल्या नामस्मरण व्हावं, संकीर्तन त्यांच्या कानी पडावं, ह्या हेतूने सलग 8 दिवस ही कीर्तनमाला आम्ही पुणे दर्पणच्या सहयोगाने आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आज हरिभक्तीपरायण रामनाथ बुवा अय्यर आपल्यापुढे कीर्तन सेवा करणार आहेत. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ ही कीर्तनमाला चालू आहे. मी बुवांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या 3ही संस्था, आमचे माध्यम प्रतिनिधी, पुणे दर्पण आणि सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांनी आपली कीर्तन सेवा सुरू करावी अशी विनंती करतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमन्तं गुणशालिनं गुरुगणाग्रण्यं कृपालुघनं सद्भक्त्या गणनायकस्य वशगं दीप्त्या स्वयं दीप्तिमत्. गुह्यात गुह्यतमाद्यमन्त्रजपतं प्रत्यक्षविद्यादिपं रुन्धन्तं सवयं भवादभयदं ध्यायेत पार्नेरकरम्. गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता. तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदुर पाझरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मंगलमूर्ती मोरया.
हरे जय जय राम, हरे जय जय राम, कृष्ण हरे हरे जय जय राम, कृष्ण हरे हरे जय जय राम, कृष्ण हरे वाह. हरे जय जय राम, कृष्ण हरे हरे जय जय. हरे जय जय कृष्ण हरे हरे जय जय राम, कृष्ण नवनी रद सम नवनी रद सम नवनीता प्रिय नवनी रद सम नवनीता प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरे हरे जय जय. गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी हरे कृष्ण हरे हरे जय जय राम, कृष्ण हरे शरणा गत दिन चरणी रत शरणा गत दिन चरणी रत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे हरे जय जय राम, कृष्ण हरे हरे जय जय राम, हरे जय जय राम, हरे जय जय राम, कृष्ण हरे. श्री रामचंद्र चरणी लक्ष लागो
चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, रामचंद्र चरणी लक्ष लाग. कीर्तन संगी कीर्तन संगी कीर्तन संगी कीर्तन संगी रंगात देह वाहो, कीर्तन संगी रंगात देह वाहो, बालकृष्ण चरणी लक्ष लाग, रामचंद्र चरणी लक्ष लागो रे, सीताराम चरणी लक्ष लाग. स्वरूपी मना मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा. काम क्रोधादिक जाती निज धाम, काम क्रोधादिक जाती निज धाम हो, रामचंद्र चरणी लक्ष लाग. सारा सार वदविता सारा सार वदविता सद्गुरु राया हो, सारा सार वदविता सद्गुरु राया. गुरुराया गुरुराया सारा सार वदविता सद्गुरु राया हो, मंगलधाम मंगलधाम जीवन विष्णु पाया हो, मंगलधाम जीवन विष्णु पाया हो, बालकृष्ण चरणी लक्ष लाग. कीर्तन संगे रंगात देह वाहो, कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देह वाहो, रामचंद्र चरणी लक्ष लाग, सीताराम चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लाग, चरणी लक्ष लाग, चरणी लक्ष. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोर. पूर्णवाद की जय. देवर्षि नारद महाराज की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. कुंडली कमरदे हार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. संत श्रेष्ठ श्री
साग गाम मध धसा साग गाम मध धसा आ आ देवाची आवडी आवडीन देवा देवाची आवडी आवडीन देवा देवाची आवडी आवडीन देवा कैसा सोस जीवा कैसा सोस जीवा पडे तारी कैसा सोस जीवा पडे तारी देवाची आवडी आवडी न दे देवाची आवडी स्वधर्माते जोडी देवाची आवडी स्वधर्माते जोडी संसाराची गोडी संसाराची गोडी दूजी नाहे देवाची आवडी आवडी न दे करी जो जीवन करी जो जीवन करी जो जीवन देवाचे पूजन करी जो जीवन देवाचे पूजन असे का भजन आन काही असे का भजन आन काही देवाची आवडी आवडी न देवा कैसा सोस जीवा कैसा सोस जीवा पडे तारी देवाची आवडी आवडी न देवा देवाची आवडी देवाची आवडी देवाची आवडी आवडी न देवा आवडी न देवा आवडी न धाव धाव रे दयाळा सच्चिदानंदा विश्वमंगला तुझिया कृपेचा सोहळा दाखवी मज सोडवी अधर्म हातीचा स्वाधीन करी धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही ज्ञान प्रकाश बुद्धीसी भक्ती उल्हास अंतरासी यमदम डाग देहासी शुद्ध भावया माझे वैखरी वसावे धर्म कीर्तन करावे
प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी. मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय. माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा. जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम. तरी सद्गुरु कृपे वीण बुद्धिकुंठे. आता येवडेचे वरदान द्यावे जी सेवका लागोन. जेणे हा जनता जनार्दन तोषे लगा. आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोई ठेवोनी चरणी. मी बालक तुम्हा लागोनी सांभाळावे. आता द्यावे जी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन. कृपा करोनी सावधान व्हावे देवा. सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज, सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कद्धरं कज्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कुंडलीकवरदे हार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की. बुद्धिदाता श्री गणेश. सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज, माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांना वंदन करू. श्री नामदेव शिंपी आणि समाजोन्नती मंडळ आणि शाहीर हिंगे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या आषाढी एकादशीच्या मंगल पर्वामध्ये खंड पडू नये या भावनेनं शेकडो वर्षाच्या परंपरेमध्ये पहिल्यांदा खंड पडला की काय असं वाटत असतानाच या संयुक्त विद्यमाने हा अत्यंत दरवर्षी चालणारा हा उपक्रम. यावर्षी उपक्रमात खंड नाही आहे, फक्त खंड श्रोत्यांचा आहे. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून आपण जिथे जिथे हा संकीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्या सर्वांना, त्या श्रोत्यांना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, या सर्वांना वंदन करू. या उपक्रमाला असाच आमचे शाहीर हेमंतराजे मावळे हे दरवर्षी हा उपक्रम राबवत असतात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद असतो. आणि याही वेळेस त्या प्रतिसादात कुठेही खंड न पडता आपल्याकडनं ही आवडी, माझा विषय तोच आहे, देवाची आवडी. आपली आवडी संपता कामा नये. कारण आवडी म्हटल्यानंतर आम्हाला शेअर मार्केटमधला, स्टॉक एक्सचेंजमधला इंडेक्स माहिती आहे, आम्ही ऐकून असतो, आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही मला माहिती नाही, पण इंडेक्स असतो. आज 10,000वर सेन्सेक्सने उसळी घेतली असं आम्ही पेपरमध्ये वाचत असतो. पण तुम्हाला सांगू का, प्रत्येक जीवामध्ये या परमेश्वराच्या आवडीबद्दल जो इंडेक्स आहे हा कमी जास्त होत असतो. सद्गुरुनाथ महाराज. या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही जणांचा इंडेक्स वाढलाय, काही जणांचा एकदम शून्यापर्यंत गेलेला आहे. कारण काय माहिती आहे का, सकाळी आम्ही आस्तिक असतो, दुपारी नास्तिक होतो, संध्याकाळी कट्टर नास्तिक होऊ शकतो. आम्ही दिवसभर आस्तिक राहू याची खात्री नाही. म्हणून ही आस्तिकता कायम राहावी, ही आस्तिकता कायम राहावी. आणि हा देवाधर्माचा कार्यक्रम, अहो देवाधर्माच्या कार्यक्रमाने काय होतं हो, हे कीर्तन, हे भजन, नामसंकीर्तन, सत्संग यांनी काय होतो. हा देवाधर्माचा कार्यक्रम हा रोज राबवला पाहिजे, रोज राबवला पाहिजे. त्यांनी काय होतं, त्यांनी आवडी वाढते किंवा जी आहे तेवढीच राहते. सद्गुरुनाथ महाराज. त्याच्यासाठी हा उपक्रम आहे. जुन्या काळी सगळे देवदेव करायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो, सामान्य माणूसही देवदेव करायचा, ज्याला सामान्य म्हणतो, आणि एखादा थोर विद्वान असलेला पंडित देखील हे रोज करायचं. त्याच्यात काही फरक नव्हता. सर्वांसाठी
देव सर्वांसाठी आहे. देवाची आवडी आवडीन देवा. पारनेरकर महाराज आपल्या अभंगात सांगतात, अतिशय महत्वाचं, वाटायला अत्यंत सोपा असलेला अभंग, पण दिसावयास जरी जेवढा सोपा असला तरी अत्यंत श्रेष्ठ असा भाव असलेला हा अभंग. देवाची आवडी आवडीन देवा, कैसा सोस जीवा पडे तरी. पारनेरकर महाराज इथे प्रार्थना करतात देवाला, देवा मी तुला नेहमी आवडो, तू मला आवडतोस, पण मी तुला नेहमी आवडो, पण मी तुला आवडताना एक जरा महत्वाचं आहे की माझ्या आवडीनं मी तुझा आवडता होण्यापेक्षा तुझ्या आवडीनं जर तुझा आवडता झालो तर. सद्गुरुनाथ महाराज जरा थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे देवधर्म करतो, पण देवाच्या आवडीप्रमाणे देवधर्म करतो का? आजच्या सामाजिक परिस्थितीवर मी भाष्य करत नाहीये, पण आई वडिलांना सांभाळायचं, सगळेजण म्हणतात, मोठी मंडळी म्हणतात आई वडिलांना सांभाळायचं मान्य आहे, पण आपल्या मर्जीनं का नाही म्हणाले, आई वडिलांच्या मर्जीनं. सद्गुरुनाथ महाराज हे जर कळालं तर हा अभंग कळायला सोपं होईल. आपल्या मर्जीनं आई वडिलांना सांभाळायचं नाही, त्यांच्या मर्जीनं त्यांना सांभाळणं हे किती अवघड आहे हे मुलांना जे आई वडिलांचं ऐकतात त्यांनाच कळू शकतं. सद्गुरुनाथ महाराज, नाहीतर जे न ऐकणारे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. आई वडील रागवून थकून जातात. एका वडिलांनी मुलाला सांगितलं, अरे मी तुला एवढं सांगतो, झोपून राहतोस, काही काम करत नाही, अभ्यास करत नाही, कधी तुझे डोळे कधी उघडतील? मुलगा म्हटला, तुमचे मिटल्यावर. सद्गुरुनाथ महाराज, आजची परिस्थिती तुम्ही बघा. म्हणून हा देवधर्माचा कार्यक्रम का हो म्हणाले, या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम, तेही पुणे दर्पण च्या माध्यमातून हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत येतोय. हे दर्पण सुद्धा फार महत्वाचं आहे. दर्पणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की दर्पण जे आहे तेच दाखवतो. सद्गुरुनाथ महाराज, जे आहे तेच दाखवतो. आजच्या या काळामध्ये फार महत्वाचं आहे बरं का. क्रिएटेड न्यूज नाही, जी आहे तीच फार महत्वाचं आहे. म्हणून देवाची आवडी, म्हणून या कथा, संकीर्तन, भजन यांनी काय होतं, हा देवाधर्माचा कार्यक्रम असल्यामुळे यांनी आत्ताच शायरनी सांगितलं की हे स्मरण आपल्याकडनं घडावं, परमेश्वराचं स्मरण घडावं, त्याच्याकरता हा उपक्रम आहे. आणि देवाचं स्मरण करणं म्हणजे खरं सांगू का काय आहे, नारदीय संकीर्तनाचा फार मोठा वाटा आहे. म्हणून मुद्दामून अभिमानानं सांगतो, अहंकारानं नाही. नारदीय कीर्तन काय आहे, आज हल्ली सर्वजण, सर्व विश्व आज आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देऊ नये, ज्याला फिजिकल हेल्थ म्हणतात. बाहेरून आला की हातपाय धुवायचे, सॅनिटायझर हाताला लावायचा, कोणाला संपर्क करायचा नाही, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं, फिजिकल हेल्थ. बट व्हॉट इज कीर्तन? फिजिकल हेल्थ करता सुद्धा वारी आहे. इतके शेकडो मैल पायी चालायचं म्हणजे सर्वांगाला व्यायाम होतो. वारीला जाणं हे सुद्धा तुमचं भाव असो नसो, पण वारीला जाणं, पायी जाणं, तीर्थासी गेला कधी पावलान, तीर्थासी गेला कधी पावलान, त्याला हरितो कधी पावलान. पायी जायचं, तुमचा भाव असो नसो, तुम्हाला सांगतो ते पायी चालण्याने सुद्धा तो भाव निर्माण होतो. कारण तो कार्यक्रम आहे, तो देवाधर्माचा कार्यक्रम आहे. आपण कोणासाठी जातोय? त्या परमेश्वरासाठी. तो भाव नसला तरी हळूहळू, पण त्याच्यासाठी कर्म करणं फार महत्वाचं आहे. म्हणून वारी हे कर्म आहे, आणि या कर्मानं फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य तर प्राप्त होतं, पण नुसतं शारीरिक आरोग्य प्राप्त होऊन जमणार आहे का? नाही नाही. शारीरिक आरोग्याबरोबर आपलं मानसिक आरोग्य, आपलं आध्यात्मिक आरोग्य, त्याला इंग्रजीत मोठा सुंदर शब्द आहे स्पिरिच्युअल हेल्थ.
सद्गुरुनाथ. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना. त्याच्याकरता हा कथा संकीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही कीर्तनाला प्रत्यक्ष आले किंवा तुम्ही कीर्तन जरी ऐकलं तरी या स्पिरिच्युअल हेल्थमधलं हे एक सॅनिटायझर आहे. सद्गुरुनाथ ते जसं सॅनिटायझर म्हणजे हे हाताला लावून चोपडायचं नाही आहे. हे जसं एखाद्या मंगल कार्यालयात आल्यानंतर यजमान पती पत्नी बाहेर उभे असतात, एक जण अत्तर लावतो तुम्हाला सर्व अंगाला आणि एक जण गुलाब पाण्याच्या त्या गुलाब दाणीतून तुमच्या अंगावर अत्तर शिंपडतो ना, हे या काळातलं सॅनिटायझर आहे. सॅनिटायझर म्हणजे काय? शुचित्व प्राप्त करण्यासाठी. मानस शारीरिक आरोग्याकरता सॅनिटायझर का वापरतो? शुचित्व म्हणजे, पण त्याच्यात नुसतं स्वच्छता आहे, पण या सॅनिटायझरमध्ये शुचिता म्हणजे मांगल्यही आहे आणि पावित्र्यही आहे. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून एक हिंदी कवी म्हणतो की आज तो हिमालय कोई भी बन सकता है. एक हिंदी कवी म्हणतो आज हिमालय कोई भी बन सकता है लेकिन हर किसी की गोद में गंगा नहीं होती. सद्गुरुनाथ महाराज. हे गंगा म्हणजे काय? शुची 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 गांग तोये अवघे पाप तापही जाये परंतु तेथे आहे बुडणे एक. हे शुचित्व म्हणजे ज्याच्यात मांगल्य आहे, ज्याच्यात पावित्र्य आहे, असं हे सॅनिटायझर म्हणजे परमेश्वराचं स्मरण. तुम्हाला माहिती का जुन्या काळामध्ये, हा काळ आम्हाला 100% आठवत नाही, आजोबांचा काळ असेल, पणजोबांचा काळ असेल, जुन्या काळी हल्ली आपण सगळी कामं आपल्या हाताने करतोय. आत्ताच सांगितलं आमच्या बुवांनी की न्हावी आहे, परीट आहे, हे हळूहळू दुकानं उघडतात, ते सगळं करतात आहे. पण जुन्या काळी परटाकडे कपडे फारसे द्यायची पद्धत नव्हती, पण त्यातल्या त्यात काही जण देत असत. पण परटाकडनं कपडे आल्यानंतर सुद्धा बघा काय शुचित्वाची कल्पना सांगतो मी तुम्हाला. ही परमेश्वराला आवडणारी म्हणून सांगतो. म्हणून आम्ही जुन्या काळी आमचे आई वडील आजोबा सांगत हे हातपाय बाहेरून आला का हातपाय धू, हातपाय तोंड धू आणि मग शुभंकर होती म्हण. हे एक प्रकारची शुचिता आहे. आज आपण जे लहानपणी शिकलो होतो त्याचं आम्ही रोज आचरण करतोय. सद्गुरुनाथ महाराज. त्यावेळी आम्हाला आवडत नव्हतं, आम्हाला आता करावंच लागतंय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात. या काळात ते सगळे जुने संस्कार आपल्याला परत आठवतील. जुन्या काळी परटाकडनं कपडे आले तर घराचा यजमान आहे ते कपडे ठेव म्हणायचा. ठेवल्यानंतर त्याचे पैसे दिले, तो गेल्यानंतर किंवा त्याच्या समोरच काय करायचं, हातात थोडं पाणी घेऊन त्या वस्त्रावर असं शिंपडायचे, शुचित्व करण्यासाठी. याच्यामध्ये याचा कोणताही दुसरा अर्थ नाही. बाहेरून एखादी वस्तू आली ना त्याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं. आज आम्ही भाज्या आणतो की नाही, बाहेरून आल्यानंतर धुतो का नाही, त्यात काय वाईट आहे? हे शुचित्व. बघा आमचे वामन पंडित मोठे थोर अभ्यासक, त्यांनी एक मोठा सुंदर सुश्लोक वामनाचा, यमक्या वामनही असं त्यांना एक नामाभिधान आहे. यमक कसं जुळवायचं, त्यांनी एक सुंदर श्लोक लिहिला. मला तो श्लोकाचा आमच्या पारनेरकर महाराजांना अत्यंत प्रिय असलेला हा श्लोक. ते म्हणाले, शब्दांकडे आपण लक्ष दिले तर आपल्याला आनंद येईल. ते म्हणाले, घड्या वस्त्राच्या रजक परमार्जित तितुका. रजक म्हणजे धुबी, परीट. रजक परमार्जित तितुका जलस्पर्शे होती वरील घडीने शुद्ध तितुक्या. जलस्पर्शे होती वरील घडीने शुद्ध तितुका. तयामध्ये हरी ज्या घडी घडे
तयाच्या संसर्गे सकल घडियांचा मळ झडे. सद्गुरुनाथ महाराज की. वरच्या कपड्यावर फक्त काका घरचे मोठा माणूस करता त्याच्यावर शिंपडायचा, पण त्या शिंपडण्याने काय होतं म्हणाले, वरच्या घडीवर म्हणजे वरच्या कपड्यावर ते जल शिंपडला असता आतल्या सर्व घड्या जशा शुद्ध होतात, तसं या परमेश्वराचं नाव तशासाठी मध्ये त्या परमेश्वराचं नाव ज्या ठिकाणी आपण घेतो, ते नाव घेतल्यानंतर परमेश्वराचं स्मरण केल्यानंतर त्या ज्या कपड्यांच्या घड्या जशा शुद्ध होतात, तसं एकाने नाव घेतलं तरी त्यांच्या कुटुंबियांचं सगळ्या ज्या घड्या असतात त्या शुद्ध होतात. सद्गुरुनाथ महाराज. तशासाठी मध्ये ज्या घडी तयाच्या संसर्गे सकलांचा मळ झडे. म्हणून हे सॅनिटायझर आहे आणि हा देवाधर्माचा कार्यक्रम आहे. देवाधर्माचा कार्यक्रम सर्वांनी करावा. नाही, आम्ही तर शास्त्रवेत्ते आहोत, आम्ही तर पंडित आहोत, आम्हालाच फक्त परमेश्वर आकळलाय, सर्वांना कळत नाही. कारण भगवान गोपालकृष्णाने सांगितलंय की तत्वानी सर्वांना कळलाय का? सर्वांना तो तत्वानी कळत नाही. मग एखादा पंडित असेल त्याला तत्वानी तो परमेश्वर कळला न कळला, पण त्याच्यावर कृपा होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. पण एखादा पंडित नसेल, अपंडित असेल, सामान्य असेल, पण त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव जो असेल परमेश्वराबद्दल. आता भाव म्हणजे काय? भाव म्हणजे जाणीव. जाणीव ही भाव म्हणजे जाणीव. आणि ही जाणीव कशी? ही सतत असणारी जाणीव. भाव म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला फिलिंग मला वाटतं असं. ही जाणीव ही सतत जेव्हा ही जाणीव कायम राहते ना, तर ही सतत कायम राहिल्यानंतर जी आपल्याला प्राप्त होते त्याला म्हणतात अनुभूती. त्याला म्हणतात अनुभूती. आणि ही अनुभूती आपल्या प्रत्येकाला येत असते. याच्यातलं कोणी नाही आम्ही देवाचं काही करत नाही. अरे तुम्ही देवाचं काही करत नसलं तरी तुम्हाला अनुभूती येत नाही का? तो सर्वांवर कृपा करणार आहे. नाही मी त्याला भजतो म्हणून तो माझ्यावर कृपा करतो, आणि मी त्याला भजत नाही, मी त्याच्यावर कृपा करत नाही असं देव कधी म्हणत नाही. गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसा भेदा भेद करू तोय कैसे. पाणी वाहतंय, एका बाजूला गाय पाणी पितीये, दुसऱ्या बाजूला एक वाघ पाणी पितोय. पाणी असं कधी म्हणत नाही गायीसाठी मी पाणी होईन आणि वाघासाठी मी विष होईन, असं पाणी कधी म्हणतं का? घरचिया उजेडू करावा, पारकिया अंधार पाडावा, हे नेणे चिगा पांडवा दीपू जैसा. मी फक्त घरी उजेड करीन आणि बाहेर अंधार पाडीन, असं दिवा कधी म्हणतं का? दिवा सर्वांना प्रकाश देतो. तसं परमेश्वर सर्वांना प्रकाश देतो. फक्त या परमेश्वराच्या आवडीचं होण्याकरता, देवाची आवडी, त्यांनी आम्हाला जन्म दिला. म्हणून देवाचं जे विशेष नाव आहे हे नाहीये, त्याचं सामान्य नाव आहे. देव म्हटलं की सामान्य नाव, पण माणूस म्हटला की विशेष नाव. मी रामनाथ बुवा अय्यर, मी एक माणूस आहे असं म्हटलं चालेल का? नाही, माणूस म्हटलं की त्याला एक विशेष नाम असतं. मी रामनाथ अय्यर. पण देव म्हटलं की सगळीकडे देव, सगळीकडे देव असतो. देवाचं सामान्य नाव मोठं आहे, पण माणसाला वाटतं नाही विशेष नाव मोठं आहे. सद्गुरुनाथ महाराज. विशेष नाव मोठं नाही, सामान्य नाव मोठं आहे. आम्ही अभिषेकाची एक धार परमेश्वराच्या मस्तकावर लावली, शिवलिंगावर एक धार लावली, तर आम्ही लोकांना सांगतो आम्ही एक धार लावली बघा अभिषेकाची. पण आता मान्सून आलेला आहे, हा परमेश्वर आम्हाला 1000 धारांनी अभिषेक घालतो, त्याच्याबद्दल तो बोलत नाही. सद्गुरुनाथ. पण एक धार जी आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलत असतो. त्यामुळे या देवाचं आवडतं कसं व्हायचं? एक मोठं सुंदर पद आहे, आपण ऐकलं असेल.
आईच्या गर्भापासून जननी जठरी रक्षियले मज, जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण रामा, तू माझा यजमान. रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. बाहेर येता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, पय केले निर्माण. रामा तू माझा यजमान. जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण. रामा तू माझा, तू माझा, तू माझा यजमान. बाहेर येता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, मातेच्या गर्भामध्ये आमची व्यवस्था केली. बाहेर आल्यानंतर दुसरं काही आम्हाला अन्न नव्हतं, पण त्या अन्नाची व्यवस्था मातेच्या दुधाची केली. यजमान मोठा आहे, लक्षात ठेवा. हे संकट आहे, महामारीचं संकट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो परमेश्वर सर्वांपेक्षा मोठा आहे. ज्यांनी चोच दिली त्यांनी अन्न आधीपासून त्याची व्यवस्था केली. ज्यांनी चोच दिली तो अन्न देणार नाही काय? कबीर म्हणतात, जब दंत न थे, दात नव्हते, जब दंत न थे तब दूध दियो. आईचं दूध आम्हाला मिळालं, मातेचं दूध मिळालं. जब दंत न थे तब दूध दियो, अब दंत दिए तो तोको अन्न ना देहे. अरे दात नसताना आईचं दूध तुला अन्न म्हणून मिळालं, आता दात दिल्यानंतर अन्न देणार नाही का? पण या भावनेकरता हा देवधर्माचा हा जो कार्यक्रम आहे, जी उपासना आपण करत आहोत, आणि ही उपासना अशी व्हावी ती परमेश्वराला आवडीची व्हावी. मला आवडणं हा भाग वेगळा आहे, पण पारनेरकर महाराज म्हणतात, देवाच्या आवडीनं देवाला आवडणं, याचं माझ्या अंतःकरणामध्ये हा माझा विचार आहे की मी परमेश्वराचा आवडता कसा होईल. माणसाचा आवडता होण्यापेक्षा परमेश्वराचा आवडतं व्हावं, कारण माणसाच्या आवडीला मर्यादा आहेत. एखादा माणूस आवडतो, समाजामध्ये आपण बघतो 1-2 वर्ष 5 वर्ष जास्तीत जास्त, सद्गुरुनाथ महाराज कायम आवडीचा तो माणसाचा राहत नाही. कितीही चांगली कामं केली तरी आज माणसाचा जो आवडता असतो तो उद्या आवडीचा राहत नाही. मग समाजकारणात असो, राजकारणात असो, कोणाची नावं नाही घ्यायचीत आपल्याला, पण परमेश्वराचा एकदा आपण जर आवडीचं झालो ना तर तो कधी सोडत नाही. एक छोटासा एक दृष्टांत सांगून पूर्वरंग थांबवतो. एका गावात एक मोठे कोतवाल होते. त्या काळी पोलीस पाटील वगैरे त्याच्या आधी एक मोठे कोतवाल होते, असे अवाढव्य, जोरात मिशा, सगळ्या गावामध्ये त्यांचा वचक दरारा, अत्यंत रागीट. आले की लोक थरथर कापायचे असा त्यांचा दरारा. चांगलं मोठं कुटुंब. आणि असंच एके दिवशी त्यांच्या सद्भाग्याने त्या गावात एक संत आले. गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. गावकऱ्यांनी सगळ्यांनी प्रार्थना केली की महाराज आता तुम्ही अनायसे आलात तर आता म्हटले एक 7-8 दिवस काहीतरी प्रवचनांचा लाभ द्या. आम्ही देवाधर्माचा कार्यक्रम रोज करतो, भजन करतो, आरती करतो, पूजा करतो, पण तुमच्या रूपाने आम्हाला संकीर्तन ऐकता येईल, 4 देवाबद्दलची माहिती ऐकता येईल.
त्या संतांनी त्यांना होकार दिला. आणि पहिल्याच दिवशी गर्दी खूप झाली. मग एक मोठा जमीनदार तो म्हणाला, मी असं करतो, मांडव घालतो. दुसऱ्या दिवशी मांडव घातला, प्रचंड गर्दी. आणि साहजिकच कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी या कोतवालावर आली. कोतवालाने उत्तम सगळी व्यवस्था केली. त्यांचे जे शिपाई वगैरे असतील त्या काळातले ते सगळे शिपाई लावले आणि सर्व शिस्तीने अत्यंत 7 दिवस उत्तम कार्यक्रम पार पडले. आणि झालं काय, हा कोतवाल होता नास्तिक. पण ह्या सगळ्या बघा, म्हणून सांगतो देवा धर्माचा कार्यक्रम फार महत्वाचा आहे. सद्गुरुनाथ महाराज, त्याची इच्छा नसताना सत्संग घडला. सत्संगात भवती साधुता खलानाम, साधूनाम नहि खलसंगमात खलत्वम, आमोदम कुसुममुभेव धत्ते, मृदगंधम नहि कुसुमानि धारयन्ति. एखादं जाईचं फूल झाडावरनं वेलीवरनं खाली पडलं तर त्या जाईला मातीचा वास लागेल का नाही माहीत नाही, पण त्या मातीला जाईचा वास लागतो. सद्गुरुनाथ महाराज, या सत्संगाचा फार मोठा, त्या मातीला जाईचा वास लागतो. आणि असं झालं, हा कोतवाल, त्याला काही ह्या सगळ्या देवदेव आवडत नव्हता, तरी कानावर 4 गोष्टी पडल्या. आणि असं आहे, परमेश्वराच्या 4 गोष्टी जरी कानावर पडल्या ना, श्रवणम मग कीर्तनम, ही श्रवण सेवा घडली 7 दिवस. आणि अंतःकरणात पालट झाला हो. सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर पहिल्यांदा मोजे जोडे काढून गेला आणि सद्गुरूंना, त्या संतांना साष्टांग नमन केलं. महाराजांना मोठा आनंद झाला. महाराजांनी ते श्रीफळ प्रसाद वगैरे दिला. म्हणले, कोतवाल साहेब, तुमच्या व्यवस्थेमुळे म्हणलं सगळा कार्यक्रम शिस्तीत पार पडला. महाराज, अहो, मी कधीच देवाबद्दल ऐकलं नव्हतं, पण तुमच्या तोडून मला इतका आनंद वाटला. एक विचारू? महाराज म्हणले, 2 विचार. म्हणले, महाराज, गावचा कोतवाल आहे, पण आता साहजिक आहे, आमचा व्यवसायच असा, आमचं कामच असं, सारखे चोर दरोडेखोर बदमाशांबरोबरच आम्ही राहतो. आम्हालाही थोडासा त्याचा स्वभावावर परिणाम असा झाला की मी रागीट खूप आहे. मला खूप राग येतो. राग चांगला नाही हे कळतं, पण वळत नाही आचरणाने. त्यामुळे संताप फार येतो, राग फार येतो. त्याच्यासाठी काय करावं? ते म्हणले, ठीक आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्हाला संताप येतो हे कबूल जरी केलं ना, काही हरकत नाही. ही पहिली पायरी म्हटली नामदेवाची. त्याला नामदेवाची पहिली पायरी म्हटली. मला राग येतो हे कळतं ना, बऱ्याच लोकांना आपला काय दुर्गुण आहे हेच कळत नाही. पारनेरकर महाराज म्हणतात, आपुले अज्ञान आणि अवगुण न सांगता जन ओळखती, झाकण्याचे श्रम जाती सर्व वाया, तया झाडावया यत्न करा. आमचे अवगुण काय, अज्ञान काय, आमचं आम्हाला कळत नाही, लोकांना कळतं. या माणसाला किती ज्ञान आहे, काय आहे, 10 मिनिटात 5 मिनिटात लोक ओळखतात की याच्याकडे काय आहे का नाही आहे. हरकत नाही, तुम्हाला राग येतो एवढं कबूल केलं ना. म्हणलं, घरी कोण कोण आहे? म्हणले, आई वडील. वा वा, म्हणले, भाग्यवान आहे, आई वडील आहेत, बायको आहे, 2 मुलं आहेत लहान, छान छान. काही नाही म्हणले, संताप येत असतो. वामन पंडितांना परत एकदा वामन पंडितांना एकाने विचारलं की मला संताप खूप येतो, काय करावं? राग फार येतो, संताप फार येतो, काय करावं? त्यांनी असं विचारलं, त्याला तसं उत्तर दिलं. ज्यांनी विचारण्याने प्रश्न विचारला तो म्हणाला, संताप हा, मला संताप येतो खूप. संताप हा शांत कशा प्रकारे, संताप हा शांत कशा प्रकारे. वामन पंडित लगेच म्हणाले, संताप हा शांत अशा प्रकारे. सद्गुरुनाथ महाराज, संताप येतो ना, मग असं करा, संतांना पहा, संताप पहा. म्हणून या नामदेव महाराजांची सार्ध शताब्दी, 750 वर्ष. आणि तुम्हाला सांगतो, नारदाची गादी ना, हे जसं म्हणतो ना आम्ही, तशी ही नामदेव महाराजांची गादी आहे. ही नामदेव महाराजांची गादी आहे. या नामदेवांच्या गादीवर उभं राहून आम्ही कीर्तन करतो. ही नारदाची, तशी नामदेवांची, दोघांची गादी. एवढा अधिकार. संताप हा शांत कशा प्रकारे, म्हणले संताप हा
त्यांना रागच येत नाही. पण आपण माणसं आहोत सामान्य. महाराज म्हणले काम करा, उद्यापासून सकाळी म्हणले तुमची जी कोतवाली आहे म्हणजे आजच्या काळातलं पोलीस स्टेशन, तुम्ही जाता कधी? म्हटलं सकाळी जातो 10 वाजता साधारण. मला कोणी विचारत नाही. मग ठीक आहे, पण जाता 10 वाजता, ठीक आहे. मग जाताना काही देवपूजा? नाही नाही म्हटलं ते काही करत नाही. बरं बरं, स्नान वगैरे करतो म्हटलं, ठीक आहे. बरं म्हटलं काही नाही, काही करू नका म्हटलं, आई वडील आहेत ना म्हटलं. असं करा, कोतवालीत जाताना आई वडिलांना नमस्कार करून जा. सद्गुरुनाथ महाराज आली का पंचायत? इतक्या वर्षात कधी केलं नाही. पडले वळण इंद्रिया, लक्षात घ्या, नमस्कार करायला सुद्धा संस्कार लागतो. आणि हा रोज केल्यानेच हा संस्कार दृढ होतो. नाही तर हल्ली काही करतात मुलं नमस्कार, ते नुसतं असं हात लावून असं पाया पड. ठीक आहे म्हणले, जमेल ना? पटकन हो म्हणाल नाही, कारण जमणं अवघड होतं. इतक्या वर्षात कधी केला नव्हतं. हो म्हणले महाराज, आपण सांगता आपली आज्ञा मी करतो. हां म्हणले, 1-2 महिने 3 महिने जे काय करा, नंतर मला भेटा, तुम्हाला मग सांगेन काय करायचं, संताप कमी करण्यासाठी. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान बिन केलं, कपडे बिपडे घातले, फेटा बिटा बांधला, निघाला. निघताना एकदम त्याला आठवलं, अरे आई वडील कुठे? आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. आई होती बसलेली बाहेर. आई, बाबा कुठे? बाबा गेलेत जरा. कुठे? म्हटले शतपावली करायला, मॉर्निंग वॉक. शतपावली म्हणजे म्हटले इतरांच्या झाडाची फुलं तोडायला. सद्गुरुना सिनियर सिटीजन असते, काठी असते. एखादं छान फूल पाहिलं, इकडे तिकडे बघून असं काठी घालतात, त्यांची ती काठी असते, काठीने फूल खाली ओढायचं, फूल तोडायचं. का? हे विश्वची माझे घर. सद्गुरुना कशाला कोणाला विचारायचं? ते म्हणले मॉर्निंग म्हणजे शतपावलीला गेले, येतीलच आता, आलेच 5 मिनिटात. आले. बाबा या या इकडे बसा, या सोफ्यावर बसा. काय रे म्हणले आज विशेष? बसा बाबा. आई त्यांच्या बाजूला बसली बाजूला. दोघं बसले बाजूला आणि यांनी नमस्कार केला. बघा, गोष्ट साधी आहे. नमस्कार केल्यानंतर आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सद्गुरुनाथ, आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई विचार करतीये, एवढा मोठा कोतवाल आहे, एवढा मोठा ऑफिसर आहे गावातला, सगळे गाव घाबरतं, दरारा, हा मला पाया पडला. कारण देवाची आवडी तसं आईला काय आवडतं? सुशिलो मातृपुण्येन. मुलगा चांगला असेल किंवा मुलगी चांगली असेल, त्याचं पूर्ण श्रेय हे आईला जातं. म्हणून आईला पहिला नमस्कार आहे. शंकराचार्य, संन्यासी, यती, मोठे मोठे महाराज यांना सगळं जग नमस्कार करतो, ते फक्त आईला आणि देवाला नमस्कार करतात. सद्गुरुनाथ महाराज समर्थ झाल्यानंतर, त्या तत्पदम, त्या पदावर पोचल्यानंतर भेटायला कोणाला गेले? आईला भेटायला गेले. आईला भेटल्याशिवाय पूर्तता नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईने अगदी त्याची दृष्ट काढली. म्हटलं काय रे बाळा आज? म्हणलं नाही. म्हणलं नमस्कार. हे बघा, आईला फार बरं वाटलं, वडिलांना फार बरं वाटलं नाही. कारण वडिलांचा, आईचा जो स्वभाव आहे तो वडिलांचा स्वभाव नाही. कारण वडील सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर्यम. आई म्हणते तू चांगला हो, पण वडील कधीही म्हणताय, वडील कधी म्हणत नाही चांगला हो, नाही शहाणा हो. सद्गुरुना आजच्या काळात चांगलं होण्यापेक्षा शहाणा होण्याची गरज आहे. तू फार चांगला राहिला ना, लोक वापरतील तुला. शहाणा हो. पितृपुण्येन चातुर्यम. तो मुलगा चतुर, चातुर्य त्याला प्राप्त झालं, ही वडिलांची पुण्य आहे. आणि तो चांगला झाला, ही आईची पुण्य आहे. वडिलांना काही बरं नाही वाटलं. वडिलांनी म्हणले हे काय? म्हणले आज. उलट वडिलांच्या मनात असा विचार आला, म्हणले आज चिरंजीवांना दुर्बुद्धी सुचली कशी? सद्गुरुना सद्बुद्धी नाही, दुर्बुद्धी सुचली कशी? बाप असा विचार करतो. नाही बाबा, त्या म्हणले महाराजांच्या प्रवचनाला गेलो होतो, ते म्हणाले आई वडिलांना नमस्कार करा. वडील मनातल्या मनात म्हणले जे आम्हाला एवढ्या वर्षात जमलं नाही ते महाराजांनी केलं. सद्गुरुनाथ महाराज. मोठा आनंद वाटला. एक दिवस झाला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी जाताना, काल आई होती, वडील नव्हते. आज वडील होते, आई कुठेतरी शेजाऱ्या काकूंकडे गेली होती.
सुनबाईला बायकोला म्हटलं, अगं कुठे आई? इथे जा बोलव लवकर, मला उशीर होतो. तो मुलगा बोलवायला गेला, धावत धावत आई आली. काय रे? अरे आई बस जरा, बस इथे 2 मिनिट. दुब्बत बसली सोफ्यावर, दोघं सोफ्यावर बसली, नमस्कार केला. कुठे गेली होती? म्हणजे शेजारीच गेली होती. अरे काल केला नमस्कार, आता रोज आहे. सद्गुरुनाथ महा. अरे बापरे. वडील म्हणले अवघड झाला कार्यक्रम. झालं 2 दिवस झाले, 3रा दिवस उजाडला. आज दोघं नव्हते, देव कुठेतरी बाहेर गेले होते देवदर्शनाला. सुनबाईला विचारलं, बायकोला विचारलं, का हो कुठे आई वडील? म्हणले नागेश्वराला गेले दर्शनाला. जा म्हटले, लवकर बोलवणार, मला उशीर होतोय. कुठे जातात? तुला सांगता येत नाही का? बघा हे कशासाठी करतोय तो देवधर्माचा कार्यक्रम? संताप कमी करण्यासाठी. सद्गुरुनाथ महाराज. मुलगा धावत धावत गेला. आजी आजोबा हळूहळू येत होते. म्हटले आजोबा, बाबा बोलवतात ते. त्या काळचा तो बाप बिचारा धावत धावत आला. म्हटले बाबा मुलगा रागवायला नको. दोघं आले धावत धावत, धापा टाकत बसले सोफ्यावरती. काय रे बाबा, कुठे गेला होता? आई कुठे गेली होती? देवदर्शनाला. सोमवार नाही का आज? तुम्हाला माहिती आहे ना? बसा इथे, मला नमस्कार करायचा आहे. नमस्कार केला आणि म्हणाले, परवा बाबा तुम्ही कुठेतरी बाहेर गेले होते, आई होती. काल आई कुठेतरी गेली होती, तुम्ही होते. आज दोघं नव्हते, म्हणजे तुम्ही येस तर मी थांबलं राहायचं काय? त्यामुळे असं करा, उद्या सकाळी, उद्यापासून सकाळी 9:55 इकडे थांबा म्हटले दाराजवळ. सद्गुरुनाथ, मला नमस्कार करायचा आहे देवाची आवडी. 9:55 दाराजवळ उभं राहा. काल मला नमस्कार करायचा आहे. मला नमस्कार करायचा म्हणजे माझ्या आवडीनं देवानी नमस्कार घ्यायचा का? नाही 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 नाही. त्यांच्या आवडीप्रमाणे ते जिथे असतील तिथे जाऊन नमस्कार करणं म्हणजे देवाची आवडीनं देवा. म्हणून आपल्या आवडीनं आम्ही देवदेव करत असतो, पण परमेश्वराच्या आवडीनं जर देवदेव केला तर काय होतं? घड्याच्या वस्त्राच्या रजक परमार्जित तितुका. त्याच्या आवडीने जर आम्ही आमची उपासना केली तर ते जे प्रोक्षण होतं ना आमच्यावरती, तर आम्ही उद्धरून जात नाही. आमचं सगळ्या पुढच्या येणाऱ्या ज्या आहेत ना पिढ्या, त्या सगळ्या उद्धरून जातात. जशा त्या वस्त्राच्या सर्व घड्या शुद्ध होतात, तशा आमच्या नंतरच्या ज्या पिढ्या आहेत, आत्ताची पिढी, येणारी पिढी सगळी उद्धरून जाते या परमेश्वर आणि देवाच्या आवडीप्रमाणे वागल्यामुळे. त्यामुळे असं देवाच्या आवडीप्रमाणे कोण वागले, अशा एक संताचा एक छोटा प्रसंग सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. पूर्वपद्यात पारनेरकर महाराज आपल्या मूळ अभंगात म्हणतात, देवाची आवडीन देवा, देवाची आवडीन दे. देवाची आवडीन देवा. देवाची आवडीन देवा. कैसा सोस जीवा पडे तरी, कैसा सोस जीवा पडे तरी, देवाची आवडीन दे. आवडीन देवा, आवडीन देवा. सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आज या ठिकाणी कीर्तनकारांचं पूजन आपण करतो आहोत. आमचे माध्यम प्रतिनिधी पुणे दर्पणचे माननीय विजय जगताप सर हे माननीय कीर्तनकारांचं पूजन करतायत. आमचे सहकारी मित्र
सरपाले फ्लॉवर्सचे सरपाले बंधूंच्या वतीनं त्यांच्या मातोश्री कैलासोसी लक्ष्मीबाई ज्ञानोबा सरपाले यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. आपण हे संत नामदेवांचं सार्ध सप्तशती वर्ष असल्यामुळे आवर्जून या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमच्या नासपचे अध्यक्ष माननीय संदीप लचके यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वतीने एक सन्मानपत्र अय्यर बुवांना द्यावं ही विनंती करतो. नारदीय कीर्तनाच्या परंपरेनुसार एक भक्तिरचना अभंग याचं सादरीकरण. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व नाचती वैष्णव नाचती वैष्णव वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी मागे बहुदाटे ज्ञानाचा उजेड मागे बहुदाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उद्धवा माय बापा उजेडी राहिले उजेडी गोऊर उजेडी राहिले उजेडी गोऊर उजेडी
विठ्ठलाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी साठी इंद्रायणी साठी पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत नामदेव महाराज की जय. डॉक्टर परमपूज्य विष्णू महाराजांनी सांगितलेलं हे थोडं सुंदर भजन हा एक प्रसाद आहे. हा प्रसाद सर्वांपर्यंत वाटण्याचा हेतू आहे. रामसीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. बोला रामसीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. रामसीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. राम सीता 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 कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. थोडक्यात प्रसंग. देवाची आवडी. देवाला काय आवडतं हे जसं आहे तसं कीर्तनामधल्या श्रोत्याला काय आवडतं हे पण महत्वाचं आहे. संकीर्तनाला आलेला जो श्रोता असतो त्याला काय आवडतं सांगू का? घातलेली मांडी बदलण्याच्या आत कीर्तन संपलं ते फार आवडतं. सद्गुरुनाथ महाराज. मांडी बदलण्याच्या आत कीर्तन संपलं पाहिजे ते श्रोत्यांना फार आवडतं. सकाळची वेळ. पंढरपूर जवळचं गाव आणि परंपरेने चालू असलेला व्यवसाय. पण वडिलांनी जरा रागवूनच सांगितलं की नुसतं भजन कीर्तन करत बसलाय, जरा काम धंदा कधी करणार का नाही. आणि जरा रागवून अक्षरशः घरातून पाठवून दिलंय. 2 दिवसाची फक्त ट्रेनिंग झाली. कसले कपडे केवढ्यात विकायचे, जास्तीत जास्त किती पर्यंत उतरायचं, हे सगळे व्यापारी जे मंडळी असतात की 10 रुपयाची भाजी असेल तर कमीत 8 रुपयापर्यंत घेतलीच पाहिजे, नाहीतर असा धंदा करायचा नाही बुडीत खात्याचा. असं सगळं वडिलांनी ट्रेनिंग दिलं. गोणाई राजाई दोघे सासू सुना. 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 दामाना माझाना बाप लेक. नारू महाद्या गोंद्या विळू चौघे पुत्र. नारू
महाद्या गोंद्या वेणू चौघे पुत्र जन्मले गृहात नाम याच्या गोणाईला जाई दोघे सासू सुना असा परिवार दामा शेट्टी वडील शिंपी आणि सगळी त्या काळातली जी कपडे उपलब्ध कपडे असतील म्हणजे जशी बंडी असेल विजार आता 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 सगळ्या गोष्टी आल्यात विजार वगैरे त्या काळी सगळी धोतर आणि वरती असलेल्या बंड्या अशा सगळ्या वस्त्र टोप्या हे सगळं कपड्यांचं गाठोडं बांधून दिलं एवढे पैशात विकायचं आणि उधारी कुठे करायची नाही नाहीतर आमच्याकडे महाराष्ट्रात फार गंमत आहे मांडून ठेवा सद्गुरुनाथ महाराज कोणी मांडून ठेवा म्हटलं मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे अजिबात तेवढे पैसे आणायचे परत सकाळी निघाले आणि त्या काळी वाहन कसलं घोडा घोड्यावर ते गाठोडं स्वतः नामदेव महाराज बसले हातामध्ये टाळ चिपळ्या घेतल्या बापाने सांगितलं टाळ चिपळ्या कशाला म्हटलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भजन करीन अरे म्हटलं भजन करशील तर व्यापार कधी करशील सद्गुरुनाथ महाराज त्यामुळे भजन बिजन काही नाही व्यापार म्हणजे व्यापार जाऊन कपडे विकायचे जवळ गाव आहे भोसे तिथे माझी जागा आहे ठरलेली तिथं त्याकाळी महानगरपालिका नव्हती तरी जागा ठरलेल्या होत्या आणि आता मी मुंबईचा आहे सांगायला नको जागा ठरलेल्या आणि ठरलेल्या म्हणजे ठरलेल्या सद्गुरुनाथ महाराज तितकं दिल्याशिवाय बसताच येत नाही जागा ठरले पंढरीचे ते नजीक गाव भोसे पंढरीचे ते नजीक गाव भोसे 7 दिवसा बाजार तेथ विलसे 7 दिवसा बाजार तेथ विलसे सर्व व्यापारी तीथ जाऊन या सर्व व्यापारी तेथ जाऊन या विकतची तो माल ठेवोनिया 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 सकाळी सकाळी गेले सकाळची वेळ आपली जागा झाडलूट केली थोडा पाणी शिंपडलं सगळे कपडे मांडले आणि कपडे मांडता मांडता स्मरण देवाचं ओम कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नर शार्दूला कर्तव्यं देवमान्तिकम् ओम उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांता त्रैलोक्यं मंगळं कुरु हार्मोनियमवर येत नाही ते ओम मातः समस्त जगतां मधुकैटभारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्य रूपे श्री स्वामिनि श्रित जनप्रिय दानशीले श्री वेंकटेश दयिते तव सुप्रभातम् तव सुप्रभातम् अरविंद लोचने भवतु प्रसन्न मुखचंद्रमंडले विधि शंकर दयिते दयानिधे अत्र्यादि सप्तऋषय समुपास्य संध्या आकाश सिंधू कमलानी मनोहरा लहानपणापासून ऐकत आलो सुप्रभातम ज्याला म्हणतात आमच्या पांडुरंगाचं सुप्रभातम उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ त्याला काकडा म्हणतात पण आम्हाला काकडा आवडतो का लक्षात घ्या पूर्वरंग आणि उत्तर रंग हे दोन नाही आहेत हे आम्ही अभ्यासाकरता 2 भाग केलेत पूर्व रंगातलंच उत्तर रंगात आलं पाहिजे आणि उत्तर रंगाचं पूर्व रंग असताच
आम्हाला काकडा आवडतो का? देवाला काकडा आवडतो. म्हणून आमच्या बालाजीला सुद्धा पहाटे 3 वाजता काकडा सुरू, आणि पांडुरंगाला पहाटे 3 वाजता. उठा पांडुरंगा. त्यात थंडी असली स्नान करून मंदिरात जायचं म्हणजे तुम्ही म्हणता थंडी वाजतीये, मला चहा पाहिजे. मला चहा कसला काकडा? मला सकाळी चहा मिळाला तर काकडा, नाहीतर थंडीनं मी वाकडा. कसला काकडा? सकाळी सकाळी सगळं वस्त्र, आणि सगळे व्यापारी, आजूबाजूचे व्यापारी आले. ते म्हणले, अरे वा वा नाम्या, आज कस काय सूर्य पश्चिमेला कसा काय? म्हणले पांडुरंगाची इच्छा. आणि त्या मंडळीमध्ये एक 4 जण होती, चौकडी होती. व्यापारी नव्हते ते, अनेक व्यापार करून स्वतः आणि लोकांना डुबवलेले असे 4 लोक, हितशत्रू. आणि त्यांनी बघितलं नामदेव आला आज दामाशेट्टीच्या ऐवजी, म्हणजे घरात 4 शिव्या खाल्लेल्या दिसतात. जवळ आले. नाम्या, आज तू कसं काय? आज म्हणले भजन कीर्तन नाही का? म्हणले आज सुट्टी. आज म्हणले पांडुरंगाच्या मंदिरात भजन कीर्तन काय नाहीये? म्हणलं आज सुट्टी, आज जनता कर्फ्यू. सद्गुरुनाथ महाराज. पांडुरंगाची इच्छा. अरे तुला माहिती का हे सगळं कसं काय? सगळं मला वडिलांनी सांगितलंय, आणि जे आहे ती पांडुरंगाची इच्छा. मी जमा खर्च, मला पैशाचा जमा खर्च जमत नाही, मला फक्त नामाचा जमा खर्च आहे. सद्गुरुनाथ, माझं किती क्रेडिट त्याच्याकडे जमा आहे पांडुरंगाकडे तेवढं मला माहिती आहे. व्यापारी म्हणले, आता याचा सकाळी सकाळी म्हणले याची भवानी आपणच करूया. सद्गुरुनाथ महाराज, याची भवानी आमच्याकडे म्हणायची पद्धत आहे, भवानी. आता ती भवानी जाऊन बोनी आली, अपभ्रंश होऊन. ती म्हणली, हे केवढ्याची दिली रे? या असं असं. वा छान आहे, चांगलं शिकवलंय वडिलांनी. तुझा पांडुरंग कुठे आहे? हो सारखं पांडुरंगाचं नाव घेतो, पांडुरंग आहे कुठे? म्हणलं जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा त्यतिष्ठत् दशांगुलम. जळी स्थळी काष्ठादिकी असे भरला. आर्याई केली पंतांनी. भूजला तेज समीर जळीस्थळी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी जगदात्मा दशांगुले उरला. रामा रामा सीतापते रामा 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 सीतापते रामा रामा. सगळ्यांना उरून व्यापून हा आमचा पांडुरंग दशांगुले उरलाय. असं काय? समोर जे माळरानावरचे दगड दिसतात हे दगड दिसतात त्याच्यात तुझा पांडुरंग आहे का? म्हणले हो, त्याच्यातही माझा पांडुरंग आहे. तुम्हाला सांगू का, दगडामध्ये देव बघणं हा खरा परमार्थ. सद्गुरुनाथ, पण सगळ्याच दगडांना हे कळतं असं नाही. ते म्हणले हो, त्याच्यातही पांडुरंग. अहो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, त्या दगडातही देव आहे. अहो खांबात नारायण आहे का? हो खांबात देखील नारायण आहे. बर जा रे, घेऊन ये एक पांडुरंग. नाम्याला काही कळलं नाही, जाऊन पटकन घेऊन आला. एक असा गोल गोल धोंडा छानपैकी घेऊन आला. धोंडा नाम्याला दिला की म्हणले हा पांडुरंग. हो म्हणले हा पांडुरंग. नाही मग तुला काही लाज लज्जा काय वाटत नाही? इथे कपडे विकत बसलाय, तुझे सर्व पांडुरंग उघडे वागडे माळरानावर पडले, त्यांना वस्त्र नाही घालणार का? नामदेवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हटलं बरोबर आहे, हे तुमचं बरोबर आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी. गेले आशा पाश निवारोनी.
विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे ते जनधन माता पिता, नावडे ते जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला ना. त्यांचा विषय नारायण होतो आणि हे देवाला आवडणार आहे. सगळीकडे तू मला बघ असं भगवान गोपालकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये. म्हणले हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. मग म्हणले हे वस्त्र इथे काय विकतो ते? म्हणणे पांडुरंगाना घाल. आणि तो जो धोंड आहे त्यालाही पहिलं वस्त्र घातलं, उपरणं घातलं आणि सगळं गाठोडं उचललं. समोरच्या माळरावर जेवढे पांडुरंग स्वरूप असलेले जे या सर्वांना एवं वस्त्रात वस्त्रो, सगळे वस्त्र अर्पण केले. परत आला आणि म्हणाले काका तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळे पांडुरंगांना वस्त्र घातले बरं का. आता एवढा हिशेब आहे तो वडिलांना द्यायचा आहे, तेवढा तुमच्याकडनं देऊ, कारण तुम्ही सांगितलं. सद्गुरुना म्हटलं शहाणे आहेस रे नामदेवा. संतांनी कधी व्यवहार सोडला नाही, संतांनी कधी व्यवहार सोडला नाही. नामदेवांनी शिंपी व्यवसाय केला, तुकाराम महाराजांनी वाण्याचा का होईना. आत्ताच आपण ऐकलं संत सेना नापिताचं काम केलं. आपला योगक्षेम सांभाळून आपलं काम, आपला प्रपंच कुठेही सोडला नाही, वाऱ्यावर सोडला नाही. आपण वाऱ्यावर सोडता कामा नाही. नाही नाही, देव पाहून घेईल एवढी आपली पात्रता नाही. संतांनी सुद्धा योगक्षेम म्हटले, वडिलांनी मला सांगितलं एवढे पैसे आण, त्याचे एवढे झाले तर मला द्या, माझ्या वडिलांना द्यायचे, मला नको त्याचे. एकाला शक्कल सुचली, म्हणले या पांडुरंगाची काही किंमत आहे का? नाही म्हणले किंमत काही नाही. लक्षात घ्या, आम्ही किंमत करतो पण किंमत आहे का? किंमत नाही, मूल्य आहे. सद्गुरुनाथ महाराज, किंमत आणि मूल्यात फरक आहे. किंमत म्हणजे प्राइस आणि मूल्य म्हणजे व्हॅल्यू. हवेचं काही मूल्य आहे का? काही मूल्य नाही. हा, पण आमच्या टायरमध्ये हवा भरायची असेल तर 2 रुपये 4 रुपये द्यावे लागतात. सद्गुरुनाथ, महानगरपालिकेची पाणीपट्टी ती किंमत आहे, ते मूल्य नाही. पाण्याचं मूल्य आहे का? कारण पाणी हे जीवन आहे, मूल्य आहे, त्याला मूल्य आहे, व्हॅल्यू, प्राइस नाही आहे. आम्ही किंमत करतो, मूल्य अमूल्य आहे म्हणले. ठीक आहे, हे घे सगळ्यांच्या साक्षीने हा बहुमूल्य पांडुरंग तुझ्याकडे जामीन. सद्गुरुनाथ महाराज, हा धोंडा तुझ्याकडे जामीन. जेव्हा आमच्याकडे पैसे येतील ते पैसे तुला देऊ आणि हा जामीन जे आहे, हायपोथिकेशन, बँकेचं हायपोथिकेशन लागतं. ती एखादी वस्तू गहाण असते, ते पैसे दिले की ती गहाण वस्तू मुक्त केली जाते. तर हे गहाण तुझ्याकडे हा बहुमूल्य पांडुरंग आहे, याची काही किंमत नाही. या व्यवहाराच्या बदलीत तुझ्याकडे जामीन आहे. जेव्हा पैसे येतील, व्यवहार देऊ, पूर्ण पैसे देऊ, तो जामीन आम्ही परत. मान्य आहे का? नामदेव म्हटला मला काही व्यवहार फारसा कळला नाही, पण ठीक आहे, वडिलांना सांगतो. घरी गेला, सगळं आवरलं, गाठोडा काय संपलंच होतं. परत घोड्यावरती टाच टाकली आणि पांडुरंग पांडुरंग करत निघाला. नाम विठोबाचे घ्यावे, 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 मग पाऊल टाका. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाका. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, तारक हे थोर, नाम तारक हे थोर. करी बेडा पार, नाम करी बेडा पार, करी बेडा पार, नाम करी बेडा पार. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाका. घरी आला,
संध्याकाळी येणारा माणूस आज दुपारीच घरी आला. वडिलांच्या पोटात गोळा आला. वडील म्हणले, अरे इतक्या वर्षात जे मला जमलं नाही ते तू केलं पहिल्या दिवशी, पहिल्या ओपनिंगलाच, आणि ते सुद्धा गाठोडं दिसत नाहीये. सगळे वस्तू विकल्या गेल्या, कपडे विकले गेले. वा वा वा, छान छान. आता सगळ्या जगाला जे आवडतं त्याचा जरा आवाज ऐकू दे. तुम्हाला सांगू का, मंदिराच्या घंटीपेक्षा आणि कीर्तनकाराच्या झांजेपेक्षा तो आवाज सर्व जगाला प्रिय आहे. टिन आजच्या काळात, कारण ऑनलाईन असतं ना. ऑनलाईन क्रेडिट. बुवा तुमच्याकडे गुगल पे आहे का? हो आहे. टिंग. हा, काय गोड वाटतं हो सद्गुरुना, पैसे क्रेडिट झाले तर. तसे दामाशेट्टी म्हणले, टिंग आवाज येऊ दे क्रेडिटचा. पैसे. पांडुरंग हरे वासुदेव हरे. हे काय म्हणले? जामीन. सगळी कथा सांगितली, परत सांगत नाही, वेळ 10 मिनिटं चुकली शेवटची. हे जामीन अशा अशा त्या अरे अरे रे, त्या नालायक मंडळींच्या कुठे नादी लागलास रे. सगळी कथा ऐकली, म्हटले जामीन म्हणून दिलेला आहे. मोठा राग आलेला आहे दामाशेट्टींना. हातामध्ये काम करतच आहेत. वस्त्र जे आहे ते वस्त्र कापण्याचं काम चालू आहे. त्या काळी त्या शिंपी समाजाकडे आता जसे टेप आहे ती तशी टेप नव्हती. त्यासाठी वाराचा तो दांडा असायचा, लोखंडी दांडा. त्या 1 वार 2 वार 3 वार 6 वार 9 वार, काय तो वार आहे, तो वाराचा लोखंडी दांडा, हातामध्ये कात्री. वाराचं दांड ठेवून वस्त्र कापत होते. आमच्या बुवांनी मोठं छान सांगितलं. आमचे बुवा म्हणाले, मी ज्यांच्याकडे संकीर्तन शिकलो ते आमचे पारनेरकर महाराजांचे ज्येष्ठ उपासक आता नाही आहेत, कैलासवासी विष्णुबुवा कानिटकर. ते म्हणले दामाशेट्टींच्या हातात काय होतं म्हणले, हातात म्हणले कात्री होती आणि हातामध्ये वाराचा दांडा. ते म्हणले एका हातात कर्तरी प्रयोग होता आणि दुसऱ्या हातात कर्मणी प्रयोग होता. सद्गुरुनाथ महाराज, एका हातात कर्तरी प्रयोग, दुसऱ्या हातात कर्मणी प्रयोग. वडिलांना राग आलाय, पण यांना काही नाही, हे देही उदास. बुवा म्हणाले एका हातात कर्तरी, एका हातात कर्मणी प्रयोग, पण म्हणले नामदेवांचा म्हणले भावे प्रयोग. सद्गुरुना त्या भावात रंगलेले. हातामध्ये तो वाराचा दांडा घेतला, नामदेवाला जोरात मारला, पडला कुठे हो, त्या धोंड्यावर पडला आणि सोनं झालं. सद्गुरुनाथ महाराज की. संतांनी सांगितलंय, मी सांगत नाही. लोह परिसासी साहे न उपमा, लोह परिसासी साहे न उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. लोह परिसासी साहे न. ऐकलंय आम्ही, परीस असतो असं ऐकलंय, पण नामदेवांचा स्पर्श झाला. खरं सांगतो तुम्हाला मंडळी, देवाच्या आवडीप्रमाणे राहणारे हे जे नामदेव आहेत, अत्यंत पांडुरंगाची प्रिय, पांडुरंगाचा वियोग एकही क्षण सहन न करणारे नामदेव. नामदेवाची अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी, स्वये येतो श्रवणास कैट भारी, रंग चढला तै कीर्तनास भारी. नामदेवांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग येऊन नाचायचा, हा असा एकच संत. कीर्तन कसं असलं पाहिजे की पांडुरंग येऊन नाचला पाहिजे. आमच्या कीर्तनात पांडुरंग नावाचा माणूस असला तरी आम्हाला धन्य वाटतं. सद्गुरुना नाही, निदान पांडुरंग नावाचा तरी भावे प्रयोग. सोनं झालं, घरचे सगळे आनंदित. परिसराचं गोष्ट ऐकली होती, पण खरा परीस नामदेवांच्या हातानं प्राप्त झाला. सगळं सोनं झालं. गोणाई राजाईना एवढा आनंद झाला, घरातल्या जेवढ्या लोखंडाच्या वस्तू सगळं सोनं. सद्गुरुना आण तवा, आण सांडशी. त्या काळी स्टेनलेस स्टील नव्हतं, सगळं सोनं. दामाशेट्टी विचार केला, कुठेतरी इथे जवळ भंगारवाला कोणी आहे का, भंगाराचा ट्रकच मागवतो. सद्गुरुना पुढची सगळी 7 पिढ्यांची
सगळं सोनं केलं. बायकांना दामाशेट्टीनं समज दिली, गोणाई राजाई दोघांना, सासू सुनांना अजिबात बाहेर बोलायचं नाही, बडबड करायची नाही. पण असं आहे, जेव्हा असं सांगायची गरज नसते. सांगितलं तर पंचायत. सद्गुरुनाथ. दुसऱ्या दिवशी गोणाई राजाई गेल्या स्नान आणि कपडे धुवायला नदीवरती. ते काय शांत राहतात आहे का? नमस्कार, पुणे आकाशवाणी केंद्राचे हे पंढरपूर केंद्र आहे. आत्ताच हातात लागलेल्या बातमीनुसार नामदेव महाराजांनी सद्गुरुना राम ने श्याम को बोला, श्याम ने घनश्याम को बोला, घनश्याम ने राधेश्याम को बोला. सगळ्या गावात चर्चा. परीस 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 सगळ्या गावाकडे हे चार जी चौकडी होती त्यांच्या कानावर. अरे म्हणलं आपण चुकून धोंडा दिला, तो परीस निघाला, सगळं सोनं झालं. अरे 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 अरे, व्यवहार काय ठरलाय? ॲग्रीमेंट काय झालंय? ॲग्रीमेंट असं पैसे द्यायचे आणि जामीन घ्यायचं. चला आले, पैसे दिले. रामाशेट्टी म्हटलं आता परीस बिरीस काय मिळणार नाही. बडबड करू नको जास्त. नामाशी आमचा व्यवहार झालेला आहे, ॲग्रीमेंट झालेला आहे, विचार नाम्याला. नाम्या म्हटलं बाबा देऊन टाका. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. संतांचं वैशिष्ट्य त्यांनी सोनं आणि चांदी. छत्रपतींनी एवढं सोनं पाठवलं, तुकाराम महाराज म्हणतात नको जाऊ दे, देऊन टाका बाबा धोंडा. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सोन्याचा धोंडा काय हे नुसतं कथा ऐकायची नाही. सोन्याचा धोंडा जो आहे तो परीस आहे, तो धोंडा आहे, जे सोनं आहे ते काय आहे? दॅट इज मटेरियल. त्याला म्हणतात मटेरियल. पण त्या मटेरियलपेक्षा त्या पांडुरंगाची कृपा, दॅट इज हॅपीनेस. सद्गुरुना. हल्ली जग सगळं मटेरियलच्या मागे आहे, मटेरियलच्या. पण कीर्तन का जिवंत आहे? आम्हाला मटेरियल नको, आम्हाला हॅपीनेस, आनंद पाहिजे. आम्हाला आनंद पाहिजे, श्रोत्यांना आनंद पाहिजे. आणि त्या पांडुरंगाला आमच्या कीर्तनाने आनंद झाला, हा या उपक्रमाचा म्हणजे नामदेव समाजोन्नती मंडळ आणि शाहीर हिंगे प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचा या 750व्या सार्ध सप्तशती नामदेव महाराजांच्या याला उपक्रम, हा वारीचा उपक्रम खंड चुकू नये म्हणून हा उपक्रम आहे की मटेरियल आज येईल उद्या येणार. लक्षात घ्या, झाकली मूठ आहे, आज आहे उद्या नाही. पण हा आनंद आहे, हा शाश्वत राहणार. हा कीर्तनाचा आनंद आहे ना, हा शाश्वत. म्हणलं बाबा देऊन टाका. पैसे दिले, धोंडा घेतला, सगळं लोखंड मागून ठेवलं होतं, सगळ्यांना हात लावला, सगळ्यांना स्पर्श केला. कुठे? सोनं नाही झालं. चुकून दुसरा धोंडा दिला का? परत गेले, आख्यान मोठं आहे, परत गेले, काही नाही, अरे तोच धोंडा आहे. नामदेव महाराज म्हटला मी चालतो. नामदेव महाराजांनी धोंडा घेतला, लोखंडाला लावला, त्याचं सोनं झालं. चारी जणांना बोध झाला. सद्गुरुना आत्तापर्यंत शोधत होते पांडुरंगाला, बोध झाला. नामदेव महाराजांना वंदन केलं. नामदेव महाराजांना वंदन केलं. नामदेव महाराज म्हणतात अरे हे सोनं आज आहे उद्या नाही, पण हे जे सोनं जे आहे ना, जे विटेवर उभं आहे ना, तो खरा आनंद आहे. ते सोनं जीवनात उतरून घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे परमार्थ करू नका, त्या पांडुरंगाला आवडेल असा परमार्थ करा. विषयी विठला सुटला म्हणून नामदेव महाराजांचं वर्णन असं करतात. विषयी, विषयी म्हणजे मटेरियल, सोनं. विषयी विठला सुटला, विषयी विठला सुटला, भजनी नटला त्यजून भव खटला. वा. विषयी विठला सुटला, भजनी नटला त्यजून भव खटला. तो विठ्ठल, तो विठ्ठल मनी पटला, तो विठ्ठल मनी पटला. संशय फिटला तयासी महटला. रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा रघुत्तमा रामा रामा, रामा राम सीतापते रामा. झालेली सेवा पांडुरंग चरणी, नामदेव महाराज चरणी. देवाची आवडी, आवडी ना देवा, देवाची आवड. करी जो जीवन
देवाचे पूजन करी जो जीवन, देवाचे पूजन असे का भजन, आन काही देवाची आवडी, देवाची आवडी, देवाची आवडी. झालेली सेवा पारनेरकर महाराज पांडुरंग चरणी, नामदेव महाराज चरणी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे, युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाही भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर नित्य येता भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, ओ साधू जन येती. पंचभागे मध्ये स्नान जे, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाळी. जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव. आजची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण रामनाथ बुवा अय्यर यांनी पूर्ण केली. श्री सरपाले परिवारानं या कीर्तनासाठी योगदान दिलं, त्यांच्याविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. उद्या 18 जून संध्याकाळी ठीक 6 वाजता हरिभक्तीपरायण उद्धवबुवा जावडेकर यांचं कीर्तन होणार आहे. आपण 3 दिवस रोज कीर्तन पाहता आहात, ऐकता आहात. उद्याही संध्याकाळी ठीक 6 वाजता आपल्या या वारीच्या कीर्तनमालेमध्ये आनंद घेण्यासाठी सर्व भक्तांनी सहभागी व्हावं अशी मनपूर्वक विनंती करतो. जय हरी.